श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर आपल्याला देवणीला जायचं आहे. हे बघा, मी देवणीला निघाले आणि आपल्याला फुलं, परत घरी किराणा वगैरे नाही, तर किराणा आणण्यासाठी जायचं आहे. आणि केळी, फुलं, थोडं नागिनीचे पानं, असं पूजाचं सामान पण आणायचे गुरुवारसाठी. आणि इकडे बघा किती मस्त हरभऱ्याची भाजी आली आहे आणि किती छान असं वातावरण आहे. हरभरा भरपूर जणांनी पेरलेला आहे आणि इकडे तुरीला शेंगा पण भरपूर लागल्या आता. तर आम्ही निघालो आहे देवणीला. तर देवणी कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता 4 वाजलेली इथं आणि बघा इकडं मस्तपैकी पाणी पण इतकं आहे नदीला सध्या आणि छानसं मस्त वातावरण आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण इथं शनी मंदिरमध्ये येतो दर्शनासाठी. हे इथूनच जावं लागते आपल्याला देवणीला. तर हे का, हे तिकडली नदी इकडं आलेली आहे बघा. आणि हे देवणीचं मंदिर आहे. भरपूर देवस्थान आहे इथं, भरपूर मंदिरं मोठे मोठे आहेत आणि जत्रा पण खूप मोठी राहते देवणीला. तर कोण कोण देवणीला आलं होतं नक्की कमेंटमध्ये सांगा. जत्रेला पण आलं होतं त्यांनी पण नक्की सांगा. आणि हे आता आपण इथं पोलीस स्टेशन पाशी आलेलं आहे बघा. इथं पोलीस स्टेशन आहे हे का हे. आणि देवणी भरपूर मोठी आहे, तालुका आहे. तर आपण ह्या रोडला लागला, इकडं कर्नाटकला जाते रोड. आणि आपल्याला गॅस भरायचा होता, त्याच्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर आलो. तर काय लाईटच नव्हती. तरी पण आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर इथं आम्ही बदाम शेक पेलो मस्तपैकी. तर आता म्हणलं चला आता किराणा वगैरे घ्यावं थोडाफार. मग आम्ही किराणा घेतलो, परत आम्ही निघालो घराकडे. नंतर इथं थांबलो कपडे घेण्यासाठी. ह्यांचा ड्रेस शिवायला टाकलेला होता. नंतर आम्ही कपडे घेतलो आणि परत आम्ही घराकडे निघालो. आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायचं होतं, त्याच्यामुळं पटकन आम्ही घराकडे निघालो. तर आता दिवस मावळतच होता बघा. झाडी वगैरे किती छान आहे मस्तपैकी. आणि इकडं हरभरा आहे, भाजी खुडायला लागल्यात बाया. मग नंतर आम्ही घरी आलो. आत्ताच आम्ही देवणीला गेलो होतो आणि किराणा भरलो. परत तिथं पोतं बांधून ठेवलो. आणि पोतं कोणतं बांधलं तर काय मी बघायला नव्हते. आणि मी भाजीपाला आणायला गेले होते. मी थोडं भाजीपाला घेतले, फुलं घेतले, केळी घेतले. आणि येते वेळेस ते पोतं आमचं किराण्याचं होतं ते दुसऱ्याला तिथंच राहिलंय आणि दुसरंच पोतं घेऊन आलो आम्ही. तर तुम्हाला दाखवते आता पोतं कोणतं आलंय ते बघूया चला. हे बघा, हे पोतं दुसरंच आलंय. ते हरभऱ्याची डाळ आहे आणि खाली तुरीची डाळ आहे आणि जिरे आणि हळदी पावडर आहे ह्याच्यामध्ये. आणि भरपूर डाळ आहे. आणि आमचा किराणा इथं बघा, मी भाजीपाला आणायला गेले होते तर केळी आणली
परत त्यांचा ड्रेस होता शिवायला टाकलेला एक, ते ड्रेस घेऊन आले. आणि तर फुलं, पानं, थोडं गवार आणले. आणि इथं कोलगेट, 2 ब्रश, कोलगेट नाही 2 ब्रश आहेत. आणि तेलाची बॉटल आहे. आणखीन डव साबण आहे. तर मी हे आणायला गेलते आणि पोतं तिथंच ठेवलते, तर पोतं बदलाबदल झाले. तरी मी मस्तपैकी असं छान लक्ष्मी मातेची पूजा करून घेतलेली आहे. आणि आपल्याला कथा वाचून घ्यायचे परत आणि आरती करायचे. तर हे आणि अंधार आता आमच्याकडे लाईट पण नाही आहे, लाईट गेलेली आहे. आणि विजयदादा तिकडं किराण्यासाठी ते किराणा भरलेला होता, ते दुसऱ्याचा आला होता, त्याच्यासाठी गेला आहे देवणीला. आणि इकडं मी पूजा वगैरे मांडून घेतली. परत विजयदादा आला. आणि हे किराणा बघा, मी तांदूळ फक्त काढून घेतलेली आहे भात करण्यासाठी. आणि तसाच किराणा, एवढा किराणा होता सगळा. आणि कमीत कमी हे 1,520 रुपयेचा होता, 1,520 रुपयेचा किराणा होता. बरं झालं आमचा किराणा आम्हाला मिळाला. चला मग बाय, आणि भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.